नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे आपला आवडता चॅनल BMC कामगार। तर मित्रांनो, पुन्हा आम्ही एक नवीन न्यूज घेऊन आलो आहे आणि बातमी अशी आहे की मुंबई मनपा खाजगीकरण विरोधी समिती म्हणजे म्युनिसिपल मजदूर युनियन व द म्युनिसिपल युनियन कणाही दुर्बळ बुद्धिहीन नेतृत्वामुळे घनकचरा व्यवस्थापन विभागालाच नव्हे तर मुंबई महानगरपालिकेतील सर्व कामगार वर्गाला धोका निर्माण झाला आहे। कारण येत्या वर्षी किंवा बरेच वर्षापासून आपण ऐकत आहोत BMC कामगार व महानगरपालिका हे कंत्राटदार होणार आहे, जसे खाजगीकरण करणार आहे। या विरोधात आपण सगळं युनियन किंवा कर्मचाऱ्यांनी आवाज उठवला असून इतर जे वरिष्ठ युनियनचे पदाधिकारी आहेत त्यांचे नाव आपल्याला माहीतच असेल। या जर आपल्याला माहीत नसेल तर ह्या चार्टमध्ये आपण स्क्रीनशॉट घेऊ शकता किंवा पूर्णपणे वाचू शकता। त्यांनी आपल्याला धोका दिला आहे असं यामध्ये कळत आहे आणि आपल्या कोणत्याही मागणीला विरोध न करता त्यांनी मंत्रिसंतेच्या हातात हात मिळवला आहे असं आपल्याला कळून येते। आणि याच विरोधात आपण बंड पुकारलेला आहे की आपल्या युनियनचे पदाधिकारी असे कसे काय वागू शकतात। तर हा चार्ट आपण पूर्णपणे वाचू शकता, स्क्रीनशॉटही घेऊ शकता। पुढील बातमी अशी आहे, दहिसरहून येताना वाहतूक कोंडीचा मानसिक त्रास, शारीरिक त्रास, मुंबई शहरात घर द्या असे उपमहापौरांचे महापौर अश्विनी भिडेंना पत्र। तर या पत्रात असं त्यांनी याचिका दर्ज केली आहे, विनंती केली आहे की मला दहिसरहून येताना खूप त्रास होतो आणि खूप शारीरिक कष्ट होतं, मानसिक त्रासही होतो आणि किमान माझा हा त्रास कमी व्हावा म्हणून मला मुंबई उपनगरातच घर द्या असं महापौर यांना विनंती केली आहे उपमहापौरांनी। चला आता शेवटची आपण बातमी पाहू। बातमी अशी आहे, सफाई कामगारांचे नेहमी आरोग्य धोक्यात असते आणि तसंही त्यांचं कामही धोक्याचं असतं। जसं आपण परिपूर्ण वर्षभर किंवा दरवर्षी ऐकतच असाल, कोणताही सफाई कामगार गटारात उतरतो आणि त्याचा जीव जातो आणि याच प्रकारामुळे आतापर्यंत एका वर्षात 188 जणांचा मृत्यू झाला आहे असं आपल्याला दाखवण्यात इच्छितो मी। 101 कामगारांचा मृत्यूही झाला आहे यात आणि याबद्दल सरकारने काही मुख्य धोरण हाती घेतलेलं नाही की त्यांना काही आर्थिक किंवा सामाजिक मदत द्यावी त्या कामगारांना। आणि आपण नेहमी असा विचार करतो की यांना पिटी जास्त असते आणि ह्यांचं झालं कोणता तरी यांचा फॅमिली मेंबर कामाला लागतो, पण असं हे नसतं। कारण पुढे चालून ते कामाची व्यथा आणि ते पेन्शनची व्यथा ह्यांच्या पाठी खूप असते। तर कुठेतरी सरकारने याला ताबा घालावा आणि सफाई कामगाराचं आरोग्य लक्षात ठेवावं, त्यांना वेळेवर झोप यावी, वेळेवर काम यावं हे लक्षात ठेवलं पाहिजे। तर म्हणण्याचा मुद्दा मित्रांनो असा आहे की सफाई कामगार एरवाळीच उठतो 4-5 वाजता आणि उपाशी पोटीच तो कामाला निघतो आणि यामुळे त्याची झोपही होत नाही आणि टायमावरती जेवण होत नाही। यामुळे त्यांना पुरेसा प्रोटीन शरीराला मिळत नाही, म्हणून कमी वयात त्यांची केस पिकणे किंवा गळणे किंवा वजन सुटणे आणि फिटनेसवर ध्यान नसणे यामुळे त्यांची तब्येत आणखी खराब होती। आणि त्यावर आहे की हे घाणीचे काम करतात, कचरा उचलतात, कचरा गोळा करतात, त्यामुळे यांच्या तब्येतवरती काळजी घेणे खूप महत्त्वाचे आहे। मित्रांनो, आपल्याला हे कसे वाटते हे नक्की आपल्याला कमेंटमध्ये सांगा। आणि माझा थॉट असा आहे की एवढं अर्ली मॉर्निंगलाच का ही ड्युटी करावी। ही ड्युटी आपण 8 वाजता, 7 वाजता, सकाळी 9 वाजता, 10 वाजताही करू शकतो आणि दुपारी 12-1 वाजेपर्यंत जशी आपली सुट्टी होऊच शकते। पण मात्र हे सरकारचे कोणते असे नियम असतात की सकाळी एरवाळी 4-5 वाजताच घरातून निघा आणि बरोबर कामावरती सकाळी 6 वाजता पोचल्यानंतर ती शरीराची एक थकान गेलेली नसती, कारण माणसाला पुरेशी झोप मिळत नाही आणि झोप न मिळाल्यामुळे माणसाला शारीरिक रिपेअरिंग होत नाही। म्हणजे जसं रात्री आपण एक चांगली झोप घेतो तर शरीर आपलं रिकव्हरी करत असते आणि ते होत नाही। ते नसल्यामुळे BMC कामगाराचं जीवन अतिशय कमी असते आणि कुठेतरी सरकारने याची नोंद घ्यावी। आणि ही माझी नम्र विनंती आहे मुंबई महानगरपालिका, महाराष्ट्र शासन व सेंट्रल गव्हर्नमेंटसाठी। व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये।